धन्यवाद डीजे. थोडंसं स्पीडअप करा. टीम चर्चा थोडीशी कमी करा. ऑलरेडी तुम्ही खूप उशीर केलेला आहे. थोडंसं सहकार्य करा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नितीनची आणि दुसरा षटक घेऊन येत आहेत ते संदीप. यांचाही अनुभव खूप वर्षाचा आहे. पाहूया तो अनुभव या ठिकाणी कामी येतोय का. परंतु समोरील फलंदाज पण काही कमी नाही. त्यांना कमी समजून चालणार नाही. एका पर्वाचे बेस बॉलर म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. तशीच कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. कुठेतरी धावांचा डोंगर उभा करावा लागेल तरच या ठिकाणी एसके स्ट्रायकरला विजय मिळू शकतो. आपल्या संघाची स्थिती मजबूत करायची असेल तर संघर्ष करावा लागेल. खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल तरच विजय मिळेल. पंचा थोडा स्पीडअप करा. खूप वेळ होतोय. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. संदीप यांचा चेंडू भास्कर साठी आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी. पूर्णपणे निसधाव असा चेंडू. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना. कुठल्याही प्रकारचा षटकार नाही, कुठल्याही प्रकारचा चौकार नाही. पूर्णपणे तोपून ठेवला एसके स्ट्रायकर या संघाला. आणि आता एकदा उंचावरून टोळलेला चेंडू. चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी झेल सोडलेला आहे विनोद यांनी. काहीसा चेंडूचा अंदाज त्यांना आला नाही आणि या ठिकाणी षटकार. ज्या षटकार चौकारांसाठी भाया यांची ओळख आहे तो षटकार त्यांच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला. आता पाहूया भाया यांची बॅट तळपते का. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी झेलचा चान्स होता परंतु क्षेत्ररक्षक कुठे पाहत होते हे त्यांनाच माहित नव्हतं. कदाचित जर चेंडूवर लक्ष असता तर मे बी झेल झाला असता. अशा झेल तुम्हाला कलेक्ट कराव्या लागतील तरच तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. संधी 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 संधीला गबवून चालणार नाही. पुन्हा पुन्हा संधी मिळणार नाही. पुन्हा एकदा सुंदर असा डोळे चेंडू पाहूया. या ठिकाणी जी संधी सोडली त्या संधीचा परिणाम आता या ठिकाणी भोगावा लागतोय तो ओव्ही 11 या संघाला. भाया यांच्या बॅटमधनं याच षटकारांसाठी त्यांची ओळख आहे. जणू काही आता खांद्यावर त्यांनी जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारी पार पाडताना आपल्या संघासाठी भास्कर उर्फ भाया. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. भाया यांनी क्षेत्ररक्षण चेंज करण्यास भाग पाडलं या ठिकाणी ओव्ही 11 या संघाला. कुठेतरी ओव्ही 11 संघाचा कर्णधार पण थोडासा कन्फ्यूज. पुढचा चेंडू संदीप यांचा. पुन्हा एकदा सुंदर असा टोळलेला चेंडू पाहूया सीमा पार होतोय का आणि खणखणीत असा तिसरा षटकार भाया यांच्या बॅटमधनं. धन्यवाद डीजे. जणू काही भाया हे आपल्या संघाला सांगतात की मी अजून मैदानावर उभा आहे, अजून तुम्हाला घाबरायची गरज नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपला विजय निश्चित आहे. अशी त्यांची बॅट सध्या आपल्याला सांगत आहे आणि आपल्या संघासाठी योगदान देत आहे. 3 षटकार सनसनीत
पाहूया पुढचा चेंडू आणि पूर्णपणे वाईटचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होता येते 24. षटकातील अजून काही चेंडू शिल्लक. कुठेतरी गोलंदाजाचा तालमेल खराब करून टाकला या ठिकाणी भास्कर याने. पूर्णपणे हवी झालेत गोलंदाजावर. सनसनीत 3 षटकार भास्करच्या बॅटमधनं. चौथा मारतात का ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू संदीप यांचा आणि बॅटची कडा. झेलचा चान्स परंतु झेल सोडलेला आहे. पाहूया चेंडू सीमापार होतोय का. परंतु या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2च धावावर समाधान मानावं लागेल भास्कर यांना. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होता येते 26. कशा 25 धावांवर भास्कर. पूर्णपणे धावसंख्या येते 26. पूर्णपणे ओव्ही 11 या संघावर हवी होतानी भास्कर जी आपल्या संघाने जबाबदारी दिली आहे भास्करच्या खांद्यावर ती पूर्णपणे पार पाडताना या ठिकाणी भास्कर अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. पंचा थोडा स्पीडअप करा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. नियोजित सगळे सामने खेळून आपल्याला फायनली खेळवायची आहे. प्रत्येक संघाने सहकार्य करा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिलं षटक एकदम उत्कृष्टरित्या हाताळलं होतं नितीनने. पुन्हा तसंच हाताळतायत का ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर नितीनला कुठेतरी गोलंदाजी व्यवस्थित करावीच लागेल. उत्तम अशी गोलंदाजी करताना नितीन. आणि या ठिकाणी नितीनचा पहिला बॉल जणू काही देवासाठी असतो अशा परिस्थितीत नितीन. मागच्या षटकातही पहिला चेंडू त्यांचा असाच काहीतरी होता. का प्रॅक्टिस करतायत धावायची काय कळत नाही. स्ट्राईकला आहेत ते संकेत. सुंदर अशी कट आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होता येते 28. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहेत ते संकेत आणि बॅटची पुन्हा एकदा कडा आणि उत्कृष्ट असं झेल या ठिकाणी बिट्टू द्वारा. पंचा थोडासा स्पीडअप करा. खूप उशीर होतो या सामन्याला. ऑलरेडी आपण उशिरा सुरुवात केली त्यात तुम्ही आणखी वेळ घेताय. वेळेची मर्यादा ठेवा. आणि संकेतची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते किरण. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी नितीन द्वारा. जसं पहिलं षटक हाताळलं होतं तसं दुसरं षटक हाताळता नाही नितीन. ज्या कामगिरीसाठी त्यांची ओळख आहे ती कामगिरी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडताना या ठिकाणी नितीन.
नितीन नितीन टोकीरन सुंदर असा डोळे चेंडू पाहूया या ठिकाणी एकच धावसंख्येत वाढ धावसंख्या होता येते 29 सनसनीत असं षटकार लगावत भास्कर पाहूया या षटकामध्ये काही षटकार आपल्याला पाहायला मिळतात का परंतु या ठिकाणी नितीनही तेवढ्याच क्वालिटीचे गोलंदाज आहेत कोण कोणावर हवी होतं ते या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळेल पण या ठिकाणी पूर्णपणे संघाची सर्व जबाबदारी भास्करच्या खांद्यावर आहे आणि ती जबाबदारी भास्करला पूर्णपणे पार पाडावीच लागेल भास्कर हा षटकारांसाठी ओळखला जात असणारा फलंदाज आहे पुन्हा एकदा टोळे चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि एकच धावावर समानार मानावं लागेल या ठिकाणी भास्करला अतिशय अनुभवी असे क्षेत्ररक्षक भाऊ दादा शेलवले आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळतंय सुंदर अशी गोलंदाजी नितीन द्वारा पुढील चेंडू नितीनचा सुंदर असा आणि या ठिकाणी डेड बॉल पंच थोडासा स्पीडअप करा ऑलरेडी खूप उशीर झालाय सामना उशिरा चालू झालाय त्यात सामन्यामध्ये पण व्यत्यय या गोष्टीचं भान आपल्याला ठेवावं लागेल पुढे चेंडू नितीनचा उत्कृष्ट गोलंदाजी करताना नितीन पुन्हा एकदा चेंडू हवेत या ठिकाणी झेलचा चान्स परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तालमेल नसल्यामुळे झेल सोडलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी कॉलचा अभाव जर योग्य कॉल दिला असता तर मे बी हा झेल झाला असता परंतु दोन क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेलची कमी आणि या ठिकाणी झेल सुटला आणि पुन्हा एकदा स्ट्राइकला भाया आतापर्यंत खणखणीत असे 3 षटकार भायांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत आपल्याला स्पीडअप करा नाही तर पेनल्टी लावली जाईल का रे सुंदर असा डोलेल चेंडू पाहूया सीमा पार होतोय का आणि खणखणीत असा चौथा षटकार भाया यांच्या बॅटमधनं घेताय का टीम मीटिंग प्रत्येक ओव्हरला तुम्ही टीम मीटिंग करताय सामना उशिरा चालू केला वेळावर वेळ घेताय थोडंसं स्पीडअप करा आम्हाला सहकार्य करा शेवटचे षटक या ठिकाणी हाताळताना दीपक पंच थोडंसं स्पीडअप करा पंच थोडंसं स्पीडअप करा ओवी 11 संघ तुमच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे पण तुमचा कुठल्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत नाहीये वेळेच्या बाबत ऑलरेडी तुम्ही उशिरा सामना सुरू केलाय आणि त्यातही खूप वेळ घेताय अन्वी आणि ट्रॉफी नाही रे
आण्वी संघाचे कर्णधार आणि ट्रॉफी संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दीपकचा पहिला चेंडू आणि या ठिकाणी जरा उत्कृष्ट असं गोलंदाजी दीपकची. छोटा भाऊ फलंदाजी करताना आणि मोठा भाऊ गोलंदाजी करताना. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा. एक धाव पूर्ण. झणझणीत अशी बॅटिंग करताना भास्कर आतापर्यंत 4 षटकार लावलेले आहेत. पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी या ठिकाणी खांद्यावर घेतली आणि ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडताना भास्कर. शेवटचं षटक राहिलंय. अजून किती धावांचा डोंगर उभारतायत आणि या ठिकाणी सुंदर असा डोळे चेंडू पाहूया आणि या ठिकाणी आणि 4 रन या ठिकाणी. धावसंख्या झालेली ती 42. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी दीपकची. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दीपक द्वारा. पुढे चेंडू दीपकचा भास्कर साठी. उत्कृष्ट असं कमबॅक दीपकचं आणि सुंदर असा टोळलेला चेंडू पाहूया. सीमा पार होतोय का आणि या ठिकाणी डेड बॉल. बॅड लक एसके स्ट्रायकर्स. वायरी लागले असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. कुठल्याही प्रकारचा बॅड लक म्हणावं लागेल या ठिकाणी. कधी कधी आपल्याला लकची पण खूप गरज असते. लक आपल्या सोबत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. काल संध्याकाळी हे आपल्याला पाहायला मिळाले. ते अन्वी वॉरियर्स वर्सेस युवराज 11 या संघाचा सामना चालू होता त्यावेळेस. पुढील चेंडू दीपकचा आणि सुंदर असा कट करत सीमारेषा पार केलेला आहे चेंडू आणि या ठिकाणी 4 रन. धावसंख्या झाली ती 46. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढे चेंडू दीपकचा कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी जेलचा चान्स परंतु नो मॅन्स लँड. पुन्हा एकदा डेड बॉल. या ठिकाणी लाईटचे पोल मैदानात असल्या कारणाने काही चेंडू त्या वायरींना हिट करतात. हिट केल्यामुळे तो आपण या ठिकाणी डेड बॉल डिक्लेअर करतो आणि त्या पुढील चेंडू दीपकचा आणि या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली भास्कर याने वाईटसाठी.
बॉल आहे बॉल आहे. सेहेचाळीस धावांचं आव्हान या ठिकाणी ओवी इलेव्हन संघापुढे. सॉरी 46 झाले, 47 धावांचं आव्हान आहे. आणि सरासरी कुठेतरी 12 च्या सरासरीने या ठिकाणी धाव्या उभा कराव्या लागतील त्या 4 षटकात ओवी इलेव्हन संघाला. थोडंसं स्पीडअप करा. थोडंसं स्पीडअप करा. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ट्रॉफी फायटर संघाचे कर्णधार या ठिकाणी येऊन टॉस का बॉस करायचा आहे. आणि आणवी संघाचे कर्णधार. सर्वांना पुन्हा एकदा 26 जानेवारीच्या शुभेच्छा. नडे प्रीमियर लीग वर्ष 5वे आणि ओवी वर्सेस SK स्ट्रायकर्स या संघांची या ठिकाणी मॅच चालू आहे. ST स्ट्रायकर यांचे 4 ओव्हरमध्ये 47 रनांचं आवाहन ओवी संघाला ठेवण्यात आलेलं आहे. आणि ओवी संघाकडून फलंदाजीसाठी येत आहेत ते नडेगावचे ढाणेवाघ, थोडक्यात संदीप ठोके आणि बाळा दिनकर असे नावाजलेले फलंदाज या ठिकाणी बाला नितीन दिनकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नडेगावचे ढाणेवाघ संदीप, नॉन स्ट्राईकला आहेत ते नितीन. नितीन हे फार अनुभवी खेळाडू आहेत. सतत त्यांची प्रॅक्टिस या ठिकाणी चालू असते. आणि नडेगावचे उद्योजक तानाजी टोके यांचे सुपुत्र तुषार टोके आणि तेजस टोके हे दोन्ही अव्वल खेळाडू SK स्ट्रायकर या टीममध्ये आहेत. आणि गोलंदाजीची भार सांभाळतील ते तुषार टोके. नितीन फलंदाजीसाठी सज्ज. आणि दोघांची पुन्हा विचार विनिमय, रनांचं नियोजन, दोन्ही बॅट्समन आपापसात बातचीत करता येणार. आणि खेळाला सुरुवात. तुषार यांचा पुढचा बॉल, वरचा पहिलाच बॉल, विजयाचा
निश्चय करून आलेले तुषार पहिल्याच बॉलर सामोरे जातील ते नितीन. नितीनने उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा हवाई हल्ला आणि बहुतेक 6 धावा. नितीन यांचे हार्दिक अभिनंदन, तुषार यांचे हार्दिक अभिनंदन. डीजे पैशासाठी आम्ही खेळतो, फक्त गावासाठी आम्ही खेळतो, फक्त गावासाठी. आणि तुषारांचा पुढचा बॉल आणि पुन्हा उंचावून मारलेला हा हवाई हल्ला. कॅच होते का? एस टी महामंडळ कर्मचारी रमेश तिथे उपस्थित, परंतु हवाई हल्ला इतका प्रखर होता की 6 धावांसाठी नाही रोखू शकले. आणि पुन्हा एकदा नितीन यांच्या बॅटीतून 6 धावा. डीजे एस टी महामंडळ कर्मचारी रमेश शेलवळे यांचे सुपुत्री प्राजक्त शेलवळे यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि पुन्हा तुषार यांचा पुढचा बॉल. सामना करतील ते नितीनने पुन्हा उंचावून मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या रूपाने पुन्हा चौका होतो काय. आणि मला वाटतंय नो बॉलचा इशारा दिलेला आहे तो अंपायर वैभव यांनी. आणि 4 रन नो बॉलच्या रूपाने आणि चौकारच्या दिशेने धावसंख्या आणि 5 वाढते. आणि मला वाटतंय फ्री हिट देतात का? 100% फ्री हिटचाच इशारा केलेला आहे तो वैभव. नावाजलेले गोलंदाज फलंदाज आणि पंच आमच्या गावचे माननीय सुपुत्र ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आमच्या ग्राउंडमध्ये उपस्थित. दोन्ही पंचांना शुभेच्छा. तुषारांचा पुढचा बॉल. सामना करते नितीन 6 आणि लेगच्या दिशेने हलकासा कट केला, टायमिंग केली आणि पुन्हा एकदा मला वाटतं 4 धावांचा इशारा अंपायर वैभव यांचा. डीजे संख्येवर ते धावसंख्या झालेली आहे ती वैयक्तिक नितीनची 20 आणि ओवी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. नितीननी आपला हवाई हल्ला चढवलेला आहे. 6 नो बॉल त्यात बाउंड्री आणि हा 4 अशी त्याची वैयक्तिक 20 आणि संघाची धावसंख्या 21. तुषारांचा पुढचा बॉल. सामना केला आणि पुन्हा एकदा हवाई हल्ला. निमशासकीय कर्मचारी त्या ठिकाणी हजर, परंतु कुठलाही शासकीय नियम न पाळता नितीनने पुन्हा हवाई हल्ला केला आणि पुन्हा एकदा अंपायरचा इशारा. 6 धावा. डीजे जर आहे काय बॅट फिरवायची नजगत आहे. युवा पिढीसाठी हा एक निश्चित संदेश असेल. नळे प्रीमियर लीग 2026 तुषार यांचा भरपूर समाचार घेतलेला आणि पुन्हा एकदा हवाई हल्ला. मला वाटतं बहुतेक कॅच होती काय आणि नाही त्यांना थांबू शकत नाही. आणि हा पाकिस्तानवर चढवलेला हल्ला आहे. मला वाटतं नितीन यांनी सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि धडाधड असे एस के स्ट्रायकर यांची धार वाढवलेले. स्कोर संख्येमध्ये मोठासा बदल होतो. धावसंख्या झालेली 23. नितीन यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली ती 32. मला वाटतं त्यांनी 5 धावांमध्ये धावसंख्या आहे ती 33, परंतु नितीनची वैयक्तिक संख्या धावसंख्या आली ती 32 आणि फक्त त्याने किती बॉल काढले 5 बॉलमध्ये त्यांनी 32 धावा काढली. त्यात एक नो बॉल होता. खरोखर त्याचे अभिनंदन करावे ते तितके थोडेच. आणि तुषारांचा पुढचा बॉल. पुन्हा ते बॅकआउट पुन्हा एकदा हवाई हल्ला केलेला आहे आणि नाही थांबू शकत. ऑपरेशन सिंधू या ठिकाणी सक्सेस होतो. नितीन यांचे खरोखर नडई प्रीमियर लीग हनुमान स्पोर्ट्स तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. 6 बॉलमध्ये त्यांनी 38 धावा केलेल्या आहेत. एक रेकॉर्ड त्यांनी या ठिकाणी बनवलेला आहे. असाच रेकॉर्ड काल पप्पू शिंदे यांनी केलेला होता. काय बॅटिंग आहे, काय टायमिंग आहे, काय नजर आहे. आणि संघाचे सहकारी तिथे यांना पाणी घेऊन येत आहेत. 1 ओव्हरमध्ये 38 धावा, एक नो बॉलच्या साहाय्याने 39 धावा या ठिकाणी आणि ओवी या संघाचे झालेले आहेत.
खरोखरच खूपच छान अशी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. तुषार यांनी आपल्या साई बॉलवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. साई बॉल त्यांनी वेगवेगळे टाकून बघितले. अतिशय चांगल्या प्रकारे ते बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नितीनने रायफल्स घेऊन आलेले आहेत. ते धडाधड आपल्या बॅटीच्या साहाय्याने फायरिंग करतात. 6 नो बॉल 4, पुन्हा एकदा 4, पुन्हा 6, पुन्हा 6, पुन्हा 6 आणि मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. बॉलर या पुढचा रवी, निमशासकीय कर्मचारी, भिवंडीमध्ये कार्यरत, नडेगावचे प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व असलेले रवी लाटे या ठिकाणी 18 बॉलमध्ये 8 अतिशय जवळ असं समीकरण करून ठेवलेलं आहे. आणि स्ट्राईकला आहेत ते नडेगावचे ढाण्या वाघ, कौतुकस्पद कामगिरी करणारे नितीन आता नॉन स्ट्राईकला आहेत. आणि गोलंदाजीची जी भूमिका या ठिकाणी स्वीकारणार आहेत ते रवी लाटे. रवी यांचा या ओव्हरमधला पहिलाच बॉल. 18 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. किती थांबू शकतात ते ओवी 11ला. या ठिकाणी आम्हाला आणि मला वाटतं उंचवण मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलचा इशारा, डेड बॉलचा इशारा, सॉरी डेड बॉल आम्हाला या ठिकाणी. आम्हाला या ठिकाणी डीजेची जी सर्व्हिस दिली खरोखर अतिशय उत्तम. आम्ही यांना पुन्हा पुन्हा बोलवणार. ये सर्व्हिस शेळकेपाडा मुरबाड, अतिशय चांगली सर्व्हिस, वेळेचा भान, कुठल्याही प्रकारची हलगर्जी नाही. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. नडे प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी चालू आहे. आणि रवी लाटे यांचा पहिलाच बॉल डेड झाला आणि पुन्हा एकदा पहिल्याच बॉलला सुरुवात. आणि संदीप यांनी हलकीशी कट केली ऑनच्या साईडनी आणि एक धाव घेण्यासाठी नाही थांबू शकत. फील्ड करताना स्वतःला कंट्रोल केले आणि चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी भूषण शेलवळे यांच्याकडून पाहायला मिळते. आता पुन्हा स्ट्राईकला येते नितीन आणि आपल्या रायफलीचा मारा करतात. काय 7 धावांची आवश्यकता आहे आणि लेगच्या दिशेने हलुसुक अगदी नजाकतने केलेली ही कट, एक धाव पूर्ण. अशा प्रकारे 2 धावांची भर पडली या ओव्हरमध्ये आणि 6 धावांची आवश्यकता. मला वाटतं जिंकण्यासाठी फक्त औपचारिक राहिलेले आहेत. आणि रवी यांचा पुढचा बॉल. प्रत्येक खेळाडूला यूट्यूबवाल्यांनी कॅमेऱ्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे. आणि रवी यांचा पुढचा बॉल, संदीप यांनी उंचावर मारला फटका, परंतु हा जागीच बीट झालेला आहे. रवी यांनी आपल्याच गेंदबाजीतून त्यांना झेल केला. ढाण्यावाग परततोय तो वैयक्तिक. त्यांनी एक धाव पूर्ण करून माघारी जातात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते विनोद. संदीपने एक धाव पूर्ण करून चांगली अशी जी जोड दिली ती नितीनला. आणि विनोद उलटी टोपी घालून येत आहेत ते नडेगावचे सुपुत्र, इंडियन पोस्टमध्ये कार्यरत असलेले चांगल्या अशा पदवीवर आहेत ते. अतिशय कमी वयामध्ये चांगले मार्क्स पाडून ते कार्यरत झालेले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन. नडेगावचे सुपुत्र, खरोखर नाव लौकिक केले त्यांनी. आणि या ठिकाणी स्ट्राईक घेत आहेत ते विनोद. पुन्हा एकदा रवी सामना करतील ते आणि उंचावून मारण्या हा फटका, बॉल खाली. दादू चांगली अशी नजर ठेवून त्यांनी बॉल कलेक्ट केला आणि सुंदर अशी कॅच. विनोदला माघारी जावं लागते. मला वाटतं विनसाठी फक्त औपचारिकता बाकी आहे. 5 धावांची 6 धावांची आवश्यकता. आणि रवी लाटे यांचं खरंच मी अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी 2 बॉलामध्ये 2 विकेट या ठिकाणी घेतले. त्यांना या ठिकाणी हॅट्रिक चान्स आहे आणि या संधी त्यांनी पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. माऊली लाईव्ह
या ठिकाणी प्रेक्षेपण चालू आहे. जर कोणाला लाईव्ह बघायचं असेल, मावळी लाईव्ह नढई प्रीमियर लीग 2026 या लिंकवर जाऊन तुम्ही या खेळाचा आनंद घेऊ शकता. बॅट्समन प्रकाश टोके लेफ्ट हँड बॅट्समन सामना करतील ते. रवी यांचं कौतुक. या ठिकाणी 2 बॉलमध्ये त्यांनी 2 विकेट घेतले. त्यांना आता हॅट्रिकची चान्स आहे. बघू आता ते. आणि पुन्हा अरे बापरे, खरंच हॅट्रिकच होती, परंतु कॅच त्यांनी मिस केली आणि आपली हॅट्रिक चान्स या ठिकाणी त्यांनी घालवलेली आहे. परंतु त्यांचे कौतुक करावं तितके थोडेच. अगदी 6 रनांची आवश्यकता असताना त्यांनी पूर्ण ओवी संघाला या ठिकाणी थांबून ठेवलेले आहेत. पूर्ण जल्लोष करण्यासाठी ओवी संघ या ठिकाणी तयार आहे. दादूंनी जी कॅच घेतली ती अविस्मरणीय होती, चांगली होती. आणि रवी यांचा पुढचा बॉल लेफ्ट हँड बॅट्समन आणि मला वाटतं ही कॅच होती काय, आणि तुषार यांच्या आस्तून कॅच. काय कौतुकस्पद बॉलिंग या ठिकाणी केलेलं, काही ओवी संघाला थांबवून ठेवलेलं आहे. पूर्णपणे रवी यांनी त्यांना थांबून ठेवले. कॅच घेतली, मॅच गेली आणि पूर्ण संघ या ठिकाणी त्यांनी थांबवलेले आहेत. आणि पुढील बॅटिंगचा जे भार सांभाळण्यासाठी आहे ते नडेगावचे विद्यार्थीच बोलू त्यांना. सुजित, खेळाचा इतकं वेळ आहे की कोणी इतकं वेळ पण असू नये असा हा सुजित स्ट्राईकची घेताना बाळा यांना पूर्ण नॉन स्ट्राईकला ठेवून दिलेले. मला वाटतं या ओव्हरचे 4 बॉल झालेले, 4 बॉलमध्ये 3 विकेट आणि निर्धाव पूर्ण डॉट असे काढले. रवी यांचं खरंच मी सॉरी, या ठिकाणी दुसरी ओव्हर संपलेली. बोलण्याच्या ओघामध्ये मी रवी यांचं इतकं कौतुक करत बसलो की ओव्हर संपली, ही ओव्हर संपूच नाही असे आम्हालाही वाटत होते. पूर्ण ग्राउंड ओवी संघाचं विजय पाहण्यासाठी थांबलेले, उत्सव करणे थांबले, आतिषबाजी करण्यासाठी थांबलेले. परंतु त्या परीक्षेला तितकेच सामोरे जाताना हे SK स्ट्रायकर्स काय ही मॅचमध्ये त्यांनी परताव केलेले. अभिनंदन पुन्हा एकदा त्यांचं. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार सांभाळताना तुषार. पहिली ओव्हर त्यांनी टाकली होती, अत्यंत कंट्रोलमध्ये होती, पण नितीन हे अत्यंत भयानक असे बॅट्समन आहेत. आणि त्यांची नितीन यांची वैयक्तिक धावसंख्या आहे 39. आणि पुन्हा उंचावून मारण्याचा प्रयत्न मला वाटतंय काहीसं बीट झालंय. तुषारांनी पुन्हा आपल्या ओव्हरमध्ये चांगला असं कंट्रोल असा बॉल टाकला, निर्धाव असा चेंडू, कौतुक बॉलिंग करता येते. आणि नितीन यांना पहिल्या बॉलसाठी थांबून ठेवलंय. एक मनामध्ये कुठंतरी धाकधूक आहे, पुन्हा छक्का मारतो का, आणि पुन्हा 2 चेंडू. हाच तो बॉलर आहे, त्यांनी त्याला जो नितीनने फटके मारले ना, हाच तो बॅट्समन. परंतु बघा, क्रिकेट संघ आहे, टायमिंगची गोष्ट आहे. विचार इतका प्रखर आहे की त्यांनी नितीनला पुन्हा आता 2 बॉलसाठी थांबून ठेवले. ज्यांनी त्यांच्या बॉलावर एक हवाई हल्ला केला होता तेच नितीन आता पूर्ण स्टॉप झालेत. आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं पुन्हा एकदा हवाई हल्ला. आणि ओवी संघ या ठिकाणी विजय झालेले आहे. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. चक्के मारले आणि 2 चौकार. आणि त्यांनी गोलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. 2 विकेट्स, 3 विकेट त्यांनी काढलेले आहेत. जर रवी लाटे यांनी सतत 3 विकेट घेतले असते तर कदाचित ते हॅट्रिकचे मानकरी ठरले असते. आणि संघाने लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहेत. कृपया मॅच चालू असताना प्रेक्षकांनी
कुठलाही हस्तक्षेप करू नका. काही तुम्हाला व्यत्यय असला, प्रॉब्लेम असला तर आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी नागेश बागुजी टोके इथे आहेत, यांच्यावर तक्रार नोंदवायची. बाहेरून कोणीही कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आणू नका. जर तुम्हाला लाईव्ह मॅचची आनंद घ्यायचा असेल तर माऊली लाईव्ह नडे प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी आपण सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी अंपायर वैभव आणि निखिल या संघाचं अन्वी 11 वर्सेस ट्रॉफी फायटर. अन्वी 11 आपले लवकर लवकर शतरक्षण लावून घ्यायचे आहेत. या संघाचे टॉच, या संघाची टॉच अन्वी हा संघ जिंकून त्यांनी शतरक्षणची भार स्वीकारलेला आहे. आणि ट्रॉफी फायटरचे फलंदाज ग्राउंडमध्ये आले सुद्धा. ट्रॉफी फायटरचे फलंदाज ग्राउंडमध्ये आले सुद्धा. या खेळाचं उद्घाटन ऐकलेतोय. बॅट्समन आपले आगमन लवकरच झाले होते आणि स्ट्राईकची बार समजते. आदित्य आदित्य उर्फ बाब्या यांनी पूर्ण मुरबाड तालुक्यातील पंचक्रोशी ही आपल्या नावाने गाजवलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्या त्या ठिकाणी त्यांनी नाव रोशन केलेलं आहे. आणि बॉलिंग आहेत ते पप्पू शिंदे, नडेगावचे अत्यंत होतकरू असे युवक. या ठिकाणी काल त्यांनी मला वाटतं नडेगावच्या फलंदाजीमध्ये त्यांनी ग्राउंड असा गाजून टाकला होता की नुसतं षटकार आणि चौकार आम्हाला पाहायला मिळत होते. खरोखर त्यांची जी इनिंग होती मला वाटतं त्यांनी 52 धावांची 72 धावा वैयक्तिक केलं होतं त्यांनी. इतकं मनोरंजन पप्प्याने 72 धावा करून आमचं मनोरंजन केलं होतं. त्यांचं अभिनंदन. आणि स्ट्राईकला येत ते बाब्या वर्ष, आदित्य नॉन स्ट्राईकला येत ते स्वप्नील लेफ्ट हँड बॅट्समन आणि गोलंदाजीचा भार सांभाळलेला आहेत ते पप्पू शिंदे. आणि पप्पू यांचा पहिलाच बॉल सामना करतील ते आदित्य लेग साईडने मारण्याचा प्रयत्न.